वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातल्या 191 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलोय. आज आपण श्रीमद भगवद्गीतेतल्या 40व्या श्लोकाचं जे निरूपण माऊली करतायत त्या 192 क्रमांकाच्या ओव्यांपासून पुढच्या ओव्यांचं निरूपण आज आपण करणार आहोत. आतापर्यंत आपण बघितलं की भगवंतांनी आतापर्यंत ज्ञानाचं महात्म्य सांगितलं, ते ज्ञान कुणाला मिळतं याचंही वर्णन केलं. परंतु ज्या व्यक्तीला या ज्ञानाची गोडीच नाही, ज्याला ज्ञानप्राप्तीमध्ये कोणताही रस नाही, जो अज्ञानी आहे, अशा व्यक्तीला कोणकोणत्या संकटांचा, अधोगतीचा, निम्न अशा अवस्थेचा, पतितपणाचा काय अनुभव घ्यावा लागतो याचं वर्णन आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, अज्ञश्चा श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति नायम लोकोस्ति न परो न सुखम न संशयात्मनः. अर्थात जो अज्ञानी आहे, ज्याला श्रद्धा नाही व ज्याचे अंतःकरण संशययुक्त आहे, तो विनाश पावतो, अर्थात परमार्थापासून भ्रष्ट होतो. संशयी पुरुषाला तर तो हा लोकही नाही व परलोकही नाही आणि सुखही नाही. अर्थात अज्ञानी जो आहे त्याला त्या अज्ञानाबरोबर अश्रद्धा सुद्धा बाधते, अश्रद्धेबरोबरच त्याला संशय सुद्धा बाधतो आणि संशय, अज्ञान आणि अश्रद्धा या 3 दोषांनी जो जीव युक्त होतो त्याचा स्वाभाविकपणे सहजपणे नाश होतो असं भगवंत सांगतायत. आणि ज्याचा संशय नष्ट झाला नाही, ज्याच्या अंतःकरणात संशय आहे, ज्याचं मन पूर्णपणे संशयानं भरलेलं आहे, त्याला याही लोकात सुख मिळत नाही, त्याला परलोकातही सुख मिळत नाही. म्हणजे त्याच्या आयुष्यात सुख नावाचा कोणताही पदार्थ, कोणती वस्तू त्याच्या अनुभवाचा विषय होत नाही. अशा प्रकारचं वर्णन भगवंत इथं करतायत. आता इथं अज्ञान म्हणजे काय, अश्रद्धा म्हणजे काय आणि संशय म्हणजे काय, या 3ही संकल्पना थोड्या नीट पद्धतीनं आपल्याला समजून घ्याव्या लागतील. कारण ज्याच्याकडं ज्ञान आहे त्याच्याकडं श्रद्धाही येते आणि ज्याच्याकडं श्रद्धा येते त्याच्याकडं संशयही जातो. म्हणजे संशयही नाही, श्रद्धाही आहे आणि ज्ञानही आहे, अशा लोकांचा एक वर्ग. आणि ज्याच्याकडं संशय आहे, श्रद्धा नाही आणि ज्ञानही नाही, असा एक वर्ग. जीवन जगणाऱ्या अशा 2 पद्धतीचं सूचन या एका श्लोकामधून होतं. बाकीचे काही जीव या दोघांच्या मध्ये तरंगत असतात. असं नाही की या 2च प्रकारचे जीव आहेत, काही जीव याच्यामध्येही आहेत. त्यांचं नंतर आपण चिंतन करू. पण सगळ्यात आधी ज्याच्याकडं ज्ञान आहे, ते ज्ञान कशामुळे मिळालंय त्याला, तर श्रद्धेमुळं. कारण श्रद्धेशिवाय ज्ञान नाही असं आधीच्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं. म्हणजे ज्ञान आहे तर श्रद्धा अनिवार्य आहे, आणि श्रद्धा आहे म्हणजे संशय नाही. म्हणून या 3ही गोष्टी एकमेकांवरती अवलंबून आहेत. अंतःकरणात संशय निर्माण झाला की श्रद्धा नष्ट पावते, श्रद्धा नष्ट पावली की ज्ञानप्राप्ती अवघड होऊन जाते. म्हणून सगळ्यात आधी जर काय करावं लागत असेल तर ती गोष्ट आहे संशयाचा नाश. परमार्थामध्ये प्रवेश करायचा असेल, साधनेत प्रवेश करायचा असेल तर आपल्याला सगळ्यात आधी संशयाचा नाश करावा लागतो. मग संशय कोणता, कोणत्या प्रकारचा संशय आहे की ज्याचा नाश केल्याशिवाय श्रद्धेचा उगम नाही.
संशयाचे बरेच प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे संशय असतात. सगळ्यात मूलभूत स्वरूपाचा संशय, जो परमार्थ करत असतानाही परमार्थ घडू देत नाही. नामस्मरण सुरू असूनही नामस्मरण घडू देत नाही. आराधना, साधना, भक्ती सुरू असूनही ती परिपूर्णतेला जो पोहोचू देत नाही, तो मूलभूत स्वरूपाचा संशय हा दोष आहे. मग हा संशय नेमका कोणता? तर याच्या सगळ्यात मुळात जर आपण गेलो तर आपल्याला संशयाचं मूळ रूप सापडतं. ते म्हणजे आहे या गोष्टीवर अविश्वास म्हणजे संशय. आहेवर अविश्वास म्हणजे संशय. कारण संशयाचा आणि विश्वासाचा खूप जवळचा संबंध आहे. जसा विश्वासाचा श्रद्धेशी संबंध आहे, तसाच विश्वासाचा संशयाशी संबंध आहे. जिथं संशय असतो तिथं विश्वास नसतो, आणि जिथं विश्वास असतो तिथं संशय नसतो. म्हणून संशयाला संपवण्यासाठी विश्वासाचं येणं गरजेचं आहे. आणि ज्याचा विश्वासच नाही त्याच्या मनात संशय आपोआप जन्माला येतो. मग तो विश्वास कशावर असायला हवा? तर जे आहे त्यावर विश्वास असायला हवा. मग आहे काय? तर आहे फक्त परमात्मा, आहे फक्त चैतन्य, आहे फक्त ब्रह्म. त्या आहेवरच ज्याला विश्वास नाही त्याच्या अंतःकरणात संशय जन्माला येतो. मग हा विश्वास, हा आहे बद्दलचा अविश्वास कधी जन्माला येतो? त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. केवळ अज्ञानामुळेच संशय निर्माण होतो असं नाही. कधी कधी विपरीत ज्ञानामुळेही अविश्वास, संशय जन्माला येतो. उलट असं म्हणता येईल की ज्या लोकांकडं अतिहुशारी आहे, अधिकची माहिती आहे, अधिकचं ज्ञान आहे, त्या ज्ञानाकडं त्यांच्या विपरीतपणे बघण्याच्या वृत्तीमुळं अनेकदा विश्वासाच्या ऐवजी अविश्वास जन्माला येतो. आणि मग त्या अविश्वासातून अश्रद्धा जन्माला येते आणि संशय जन्माला येतो. आता हे थोडं तत्वज्ञानात्मक झालं. थोडं उदाहरण देऊन आपण त्याला स्पष्ट करूया. विज्ञानाच्या क्षेत्रातला सर्वात मोठा शास्त्रज्ञ म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं त्याचं नाव आहे आईन्स्टाईन. 2 शास्त्रज्ञांचा मी उल्लेख करणार आहे, कारण दोघंही परस्पर विरोधी अशा मताचे शास्त्रज्ञ आहेत. एकाचं नाव आहे स्टीफन हॉकिंग्स आणि दुसऱ्या शास्त्रज्ञाचं नाव मी आता घेतलं आईन्स्टाईन. हे दोनही शास्त्रज्ञ आपापल्या विषयातले तज्ज्ञ, आपापल्या विषयावर निष्ठा असलेले, संशोधनावर निष्ठा असलेले. दोघांच्याही संशोधनावरच्या निष्ठेमध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. दोघांकडेही विज्ञानाचं ज्ञान परिपूर्णपणे होतं. स्टीफन हॉकिंग्स हा तर पूर्णपणे अपंग असलेला शास्त्रज्ञ, शारीरिक दृष्ट्या. त्याला अशा प्रकारचा आजार झालेला होता की त्याच्या शरीरावरचं हळूहळू नियंत्रण निघून जात होतं. अशा प्रकारचा आजारच त्याला झालेला होता. त्यामुळे चेअरवर बसून तो सगळं आपलं संशोधनाचं, लिखाणाचं सगळं काम प्रयोगाचं करायचं चेअरवर बसून. त्याचा फक्त हाताची बोटं फक्त हालचाल करायची आणि त्या हालचालीवरच तो यंत्राच्या साहाय्यानं आपलं सगळं संशोधन करायचं. मित्र म्हणेल, स्टीफन हॉकिंग्सचं चरित्र प्रत्येकानं ऐकलं पाहिजे. शारीरिक व्यंगाला, शारीरिक अपूर्णतेला त्यानं बुद्धीच्या जोरावर झाकून टाकलं होतं. नोबेल पारितोषिकापर्यंत पोहोचलेला, त्याच्या काळात सर्वाधिक लोकप्रिय असलेला तो शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स. पण त्याच्याकडे जे ब्रह्मांडाचं ज्ञान त्याला मिळालं होतं, विश्वाचं जे ज्ञान त्याला मिळालेलं होतं, त्या ज्ञानाला त्याच्या अध्यात्मानं झाकून टाकलं. त्याच्यातलं जे अध्यात्म होतं
ते अध्यात्म पूर्णपणे झाकून गेलं त्याच्या वैज्ञानिक ज्ञानामुळे. त्याच्याकडे जे वैज्ञानिक ज्ञान होतं, जे ज्ञान त्यानं हस्तगत केलेलं होतं, मिळवलेलं होतं, प्राप्त केलेलं होतं, हे ज्ञान, त्याच्यातली जी एक आध्यात्मिक जाणीव होती, मीची जाणीव, स्वची जाणीव, ती पूर्णपणे झाकळून गेली. आणि त्यानं मी अर्थात देवाचंच अस्तित्व नाकारून टाकलं. देव नाही हीच भूमिका त्यानं मांडायला सुरुवात मांडली. देव नाही या गोष्टीवर त्याचं पूर्ण तत्वज्ञान आधारलेलं आहे, उभारलेलं आहे. याच्या उलट दुसरा शास्त्रज्ञ म्हणजे आईन्स्टाईन. हाही आईन्स्टाईनचंही नाव तितकंच मोठं. अनेक वेगवेगळ्या विषयांवरती आईन्स्टाईननं काम केलं. पण आईन्स्टाईनला जे ज्ञान झालं विश्वाचं, त्या ज्ञानाच्या आधारावर त्याची आध्यात्मिक प्रगती झालेली दिसते. अध्यात्माकडे तो झुकलेला दिसतो. या ब्रह्मांडाचं जेवढं ज्ञान त्याला होत गेलं, तेवढं त्याला कळत गेलं की विश्व गूढ आहे, अनाकलनीय आहे. अध्यात्मामध्ये जी गूढता परमात्म्याच्या, ब्रह्माच्या अस्तित्वाबद्दल सांगितलेली आहे, तीच गूढता त्याला विश्वामध्ये जाणवली. आणि तो जितका विज्ञानात शिरला तितका तो आस्तिक झाला, तितका तो नम्र झाला. म्हणून ज्ञान, ज्याला आपण माहिती म्हणू, ती अनेकदा तुमच्या आत्मिक ज्ञानाला सहकारी ठरते. ती मनातले संशय संपवतेही. आणि तेच ज्ञान, तीच माहिती कधी कधी मनातल्या त्या संशयाला खतपाणीही देते. या दोन पैकी आपल्याला काय निवडायचं हे आपण ठरवायचं. शक्यता दोन्ही आहेत. तुमचं ज्ञान तुम्हाला ईश्वर नसण्याच्याही समर्थनार्थ उपयोगाला येईल, आणि तेच ज्ञान, माहिती, विचार ईश्वर असल्याच्या समर्थनार्थही तुमच्या मदतीला येईल. पण ज्यांचं दुर्दैव आहे, ज्यांचं पुण्य कमी आहे, ज्यांचं पूर्व सुकृत कमी आहे, ज्यांनी अजूनही कर्मातून आत्म अस्तित्वाचा शोध घेतलेला नाही, ज्यांचा अजूनही प्रवास बाहेरच आहे, त्यांच्याबद्दलचं वर्णन या श्लोकात आपल्याला ऐकायला मिळणार आहे. माऊली या श्लोकाचं काय वर्णन करतात बघूयात. ऐके जया प्राणियाच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले पण म्हणो काही, वरी मरण चांग. माऊली स्पष्टपणे म्हणतायत, हे पहा, ज्या मनुष्याच्या ठिकाणी या ज्ञानाची आवड नाही, त्याचे जिने काय म्हणावे, त्यापेक्षा मरण चांगले. ज्या ज्ञानाची चर्चा भगवंत करतायत ते ज्ञान म्हणजे मीच ज्ञान. ते ज्ञान म्हणजे अस्तित्वाचं ज्ञान, चैतन्याचं ज्ञान, या सबंध विश्वामध्ये भरून उरलेल्या ऊर्जेचं ज्ञान. ते ज्ञान ज्यांच्या ठिकाणी नाही, ज्ञान तर जाऊ द्या, या ज्ञानाची आवडी नाही, ते ज्ञान मिळवायचीही इच्छा नाही, त्या ज्ञानाबद्दल आस्थाही नाही, आवडही नाही, अशा माणसाचं जगणंही काही कामाचं नाही, त्यापेक्षा मरण बरं. कारण जगणं ज्याच्यासाठी आहे, ज्याचं नाव जगणं आहे, त्यालाच नाकारून तो जगत असेल तर त्याच्या जगण्याला काय अर्थ आहे. जो असूनही असण्याला मानत नाही, जो आहे, ज्याच्यामध्ये चैतन्य आहे, ज्याच्यातलं चैतन्य प्रत्यक्ष रूपात वावरताना दिसतंय, ज्याच्यातल्या चैतन्याला स्वतःच्या अस्तित्वाचे पुरावे सहज शोधता येतात, या मृत शरीरात, या नाशिवंत शरीरात, या निर्जीव शरीरात चैतन्य येतं. आणि चैतन्याच्या उपस्थितीनं हे निर्जीव शरीर सजीव बनायला लागतं, क्रिया करायला लागतं, हालचाली करायला लागतं. अशा शरीरात येऊनही त्या चैतन्याला जर स्वतःचीच जाणीव नसेल, स्वतःच्या अस्तित्वाचंच ज्ञान नसेल, स्वतःच्या अस्तित्वाला जाणून घेण्याची इच्छाही नसेल, आवडही नसेल, तर त्या अस्तित्वाला अर्थ काय. तयाचे जियाले म्हणो काही, वरी मरण चांग, त्यापेक्षा मरण भलं.
माऊलींनी आता या लोकांसाठी काही उदाहरणं दिलेली आहेत. शून्य जैसे का गृह, काय चैतन्य विन देह, तैसे जीवित ते संमोह ज्ञानहीन. अर्थात एखादे ओसाड घर किंवा प्राण्या वाचून जसे शरीर, त्याचप्रमाणे त्या ज्ञानहीन मनुष्याचे जीवित मोहयुक्त असते. शून्य जैसे का गृह, शून्य म्हणजे ओसाड. एखादं घर ओसाड पडलंय. घराला घर पण माणसांमुळे येत. आम्ही ओरिएंटेशनला असताना एक व्याख्यान होतं. त्या व्याख्यानाचा विषय खूप मजेशीर आणि इंटरेस्टिंग, मनोरंजक होता. विषय होता निर्जीव वस्तूंमधली सजीवता किंवा भावना. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आपण म्हणतो वर्ग खोली निर्जीव आहे, भिंती निर्जीव आहेत, पण शाळेच्या इमारतीमध्ये एक सजीवता असते. शाळेच्या वर्ग खोल्यांनाही भावना असतात. त्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, त्या भावना टिपून घेतल्या पाहिजेत. त्या संवेदनशीलतेनं शिक्षकानं, विद्यार्थ्यांनी आणि प्रत्येक व्यक्तीनं त्या शाळेकडं, शाळेच्या इमारतींकडे बघायला हवं. याच्याबद्दलची त्यांनी काही बरीच उदाहरणं दिली. वैज्ञानिक आणि शास्त्रीय उदाहरणं सगळी त्यांनी दिली. इमारत सुद्धा सजीव असते. इमारतीमध्ये सुद्धा भावना असतात. कुठून येतात त्या भावना? बघा, निर्जीव या जगात काहीच नाही. विज्ञानाचा पुरावा ही आहे की या जगात निर्जीव असं काहीच नाही. ज्या निर्जीव वस्तू आपण म्हणतो, दगड, माती, काही सगळे पदार्थांमध्ये इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आहेत. यांच्यामध्ये ऊर्जा आहे. ते सगळे फिरत आहेत, म्हणजे त्याच्यात एनर्जी आहे. आणि एनर्जी निर्जीव कशी म्हणता येईल? एनर्जी सजीवच आहे. आणि प्रत्येक निर्जीव वाटणाऱ्या पदार्थातही काहीतरी एनर्जी आहे, म्हणजे तेही सजीव आहेत. आणि या सगळ्या निर्जीव मानल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये जे चैतन्य आहे, त्या चैतन्याला शरीरामध्ये असलेल्या चैतन्याचा संपर्क लाभला की त्या निर्जीव वस्तूंमध्येही चैतन्य यायला लागतं. इरावती कर्वेंचं एक खूप सुंदर एक ललित लेखन माझ्या वाचनात आलं होतं. त्यांच्या एका ललित गद्य लेखनामध्ये तो लेख आहे, परिपूर्ती. त्या पुस्तकाचं नाव आहे परिपूर्ती. नावाच्या ललित गद्य लेखनात एक लेख आहे. त्या लेखामध्ये त्यांनी असं म्हटलंय की लहान असताना इरावती कर्वेंची मुलगी म्हणजे गौरी देशपांडे, मराठीतल्या खूप मोठ्या लेखिका, त्या लहान असताना त्यांच्याबद्दलचे अनुभव की ते लहान मुली घरात खेळत असताना इरावती कर्व्यांना असं जाणवायचं की एखाद्या लेकराचा डोळा अगदी एखाद्या बेंचला लागून किंवा एखाद्या टेबलला लागून फुटेल असं वाटल्याबरोबर तो टेबलच जणू काही मागे सरकायचा. त्या मुलीचं डोकं भिंतीला आदळेल असं वाटलं की ती भिंतच थोडा मागे सरकायची. अशा त्यांना जाणीवा व्हायच्या, असं त्यांना वाटायचं. त्या सगळ्या जाणीवा त्यांनी त्या लेखात लिहिल्यात. आणि शेवटी त्या घरातल्या वस्तूंबद्दल राग व्यक्त करतात की तुम्ही असं वागता म्हणून लेकरं सोकावलेत. डोकं फुटलं पाहिजे, दुखापत झाली पाहिजे, म्हणजे हे सुधारतील, सावधानपणे खेळतील, जागरूकपणे खेळतील. पण हे सगळे वस्तू, या सगळ्या वस्तू, हे सगळे पदार्थ त्या लेकरांना वाचवायचा प्रयत्न करतात, म्हणून लेकरं उन्हाळपणे वागायला लागलेत, बिनधास्त वागायला लागलेत, असा तो आशय त्या ललित गद्यात आहे. अतिशय संवेदनशीलपणे ते लेखन केले. निर्जीव वाटणाऱ्या पदार्थांवरही चैतन्याचा प्रभाव पडत असतो. आणि म्हणून ज्या घरामध्ये कुणीच राहत नाही ते घर म्हणजे ओसाड घर. शून्य जैसे का गृह. ज्या घरात कुणीच राहत नाही ते घर उघडून बघा. कोणतंही घर की ज्या घरात बऱ्याच वर्षापासून कुणी राहिलेलं नाही, कुणी गेलेलं नाही, दरवाजाही कुणी उघडलेला नाही, त्या घराचा दरवाजा उघडून बघा. आणि माणसांनी भरलेल्या एखाद्या घराचा दरवाजा उघडून बघा. दोन्ही घरांच्या दरवाजांमध्ये वेगवेगळे अनुभव तुम्हाला येतील. माऊलींनी ते उदाहरण दिलंय, शून्य जैसे का गृह. ज्या लोकांकडं ज्ञान नाही, ज्या लोकांकडं श्रद्धा नाही, ज्या लोकांच्या मनात फक्त संशय भरलाय, त्यांचं घर
शून्य गृहासारखं आहे, ओसाड घरासारखं आहे. काय चैतन्य विन देह, मेलेल्या माणसासारखं त्यांचं जगणं आहे. तुम्ही चैतन्यच नाकारत असाल तर ते चैतन्य शरीरात असून नसून सारखंच. म्हणून चैतन्य विन देह तैसे जीवित ते संमोह ज्ञानहीन. जो ज्ञानहीन आहे त्याचं सगळं जगणं मोहयुक्त आहे. त्याच्या जगण्यात मोहाशिवाय दुसरं काही राहत नाही. ज्ञान कीर आपू होये परी ते चाड एकी जरी वाहे, तरी तेथ जिवाळा काही आहे प्राप्तीचा पै. माऊलींनी दुसरं उदाहरण दिलंय. किंवा एखाद्यास ज्ञान तर प्राप्त झालेले नाही, परंतु ते प्राप्त व्हावे अशी इच्छा जरी त्याने बाळगली तरी त्याच्या ठिकाणी ज्ञानप्राप्तीचा काही संभव आहे. ज्ञान नसेल पण ज्ञान मिळवण्याची इच्छा जरी निर्माण झाली तरी पुरेसं आहे. ज्ञानापेक्षा ज्ञान मिळवण्याची इच्छा महत्वाची आहे. ज्ञान मिळणं अवघड नाही. ज्ञान या जगात अवघड नाही. ज्ञान आहेच, फक्त ते मिळवण्याची इच्छा असली म्हणजे संपलं. ज्ञानू कीरू आपू नोहे. आपू म्हणजे प्राप्त. ज्ञान तर एखाद्याला प्राप्त झालेलं नाहीये, परी ते चाड एकी जरी वाहे, पण त्याच्याबद्दल चाड, आवड, इच्छा जरी असली तरी तेथ जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पै. जिव्हाळा शब्दाचा अर्थ आहे संभव, संभाव्यता आहे. ज्ञान मिळवण्याची इच्छा जरी मनात निर्माण झाली तरी सुद्धा त्याला ज्ञान मिळणार आहे. इच्छा होणं गरजेचं आहे. ज्ञान प्राप्तीची लालसा महत्वाची आहे. या जगामध्ये ईश्वर प्राप्ती अवघड नाही. ईश्वर प्राप्ती सर्व सुलभ आहे. फक्त ईश्वर प्राप्तीची इच्छा निर्माण होणं, मला देव भेटला पाहिजे ही भावना निर्माण होणं, हीच गोष्ट दुर्मिळ आहे. कारण देव तयारच आहे सगळ्यांना भेटण्यासाठी, पण सगळे त्याला बोलवत नाहीत. तो तयारच आहे यायला, दारातच आहे. फक्त एक औपचारिकता गरजेची आहे की तू ये. ती औपचारिकता जरी पूर्ण झाली तरी तो मिळणार आहे. त्याच्या अस्तित्वाचे पुरावे शोधण्यासाठी खूप मोठं संशोधन करायची गरज नाही. फक्त त्याला जाणून घेण्याची एक जिज्ञासा, एक श्रद्धेची भावना, एक मुमुक्षुता, एक तहान, एक इच्छा, तेवढी जरी निर्माण झाली तरी तो मिळणार आहे. आणि तितकंही पुरेसं आहे असं माऊली सांगतायत. वाचून ज्ञानाची गोठी कायसी, परी ते आस्थाही न धरी मानसी, तरी तो संशय रूप हुताशी पडिला जा. अर्थात याशिवाय ज्ञानाची गोष्ट तर राहोच, परंतु ते प्राप्त व्हावी अशी इच्छाही ज्याच्या ठिकाणी नाही तो संशयरूप अग्नीत पडला असे समज. अर्थात वाचून ज्ञानाची गोठी कायशी, असो ज्ञान तर प्राप्त झालेलं नाहीये, परी ते आस्थाही न धरी मानसी, ते मिळवण्याची कळकळही नाही. त्या ज्ञानाच्या प्राप्तीची थोडीशी इच्छाही ज्याच्या मनात नाही त्याच्या मनात तो संशय रूप हुताशी पडिला जात, तो संशय रूप अग्नीमध्ये पडला असं समज. कारण ज्ञानही नसेल, श्रद्धाही नसेल तर संशय निर्माण होतो. आणि संशय इतका भयानक, माझ्याच असण्यावर मी संशय घ्यायला लागलो, माझ्याच असण्याबद्दल मी विपरीत ज्ञान बाळगायला लागलो, तर त्याचं कल्याण कोण करणार? तुम्ही दुसऱ्याचं अस्तित्व नाकारत असाल तर एखाद्या वेळी ठीक आहे, पण आपण आपलं तरी अस्तित्व स्वीकारायला हवं. नास्तिकांच्या मी विरोधात नाहीये आणि त्यांना नास्तिकही मानता येत नाही जे स्वला नाकारतात. त्यामुळे या जगात खरं तर नास्तिक शोधणं खूप अवघड आहे. नास्तिक असं सहसा कुणी नसतंच. अधिक तर अधिक ज्याचा मी वर विश्वास असतो, ज्याचा वर विश्वास असतो, ज्याच्या अहंकारावर त्याचा विश्वास असतो, त्याच्या कर्तृत्वावर त्याचा विश्वास असतो, तोही बरा म्हणायला हवा, भला म्हणायला हवा. फक्त त्याचा तो मी मायेनं, अहमनं वेष्टित झालेला आहे, झाकला गेलेला आहे, एवढाच काय तो फरक.
पण किमान कर्तृत्वावर तरी, कर्मावर तरी त्याचा विश्वास आहे असायला पाहिजे. भारतीय तत्वज्ञान आणि पाश्चात्य तत्वज्ञानांची तुलना केली तर आपल्याला हा एक मूलभूत फरक दिसतो. पाश्चात्य तत्वज्ञानानं ईश्वराच्या अस्तित्वापेक्षा कर्माचं अस्तित्व मान्य केलं आणि त्यांनी कर्मप्रधान अशी आचारसंहिता स्वीकारली. भारतीय तत्वज्ञानामध्ये कर्मच धर्माच्या रूपामध्ये प्रकट झालेलं आहे. कर्मालाच धर्म मानलेलं आहे भारतीय तत्वज्ञानानं. आणि कर्मामधूनच ईश्वराचा शोध हे सूत्र भारतीय तत्वज्ञानाने दिले. त्यामुळे दोन्ही तत्वज्ञानामध्ये खूप काही फरक नाही आहे. तुम्ही तुमच्या कर्माला मानताय, कर्तृत्वाला मानताय, ठीक आहे. पण तुम्ही तुमच्या कर्तृत्वालाही मानत नसाल तर मग मात्र तुम्ही संशयरूपी अग्नीमध्ये पडणार. मग तुम्हाला जगात जे चाललंय ते का चाललंय, कशासाठी चाललंय याच्यामध्येच काही रस वाटणार नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे संशयानं बघायला लागाल. तुम्ही स्वतःच्या जगण्याकडेही संशयानं बघायला लागाल. तुमचं जगणं न जगणं तुम्हाला सारखं वाटायला लागेल. संशयाचा सगळ्यात मोठा घात जर कोणता असेल तर तो हाय की ज्याला मीवरच संशय आहे, ज्याला स्वतःवरच संशय आहे, आणि ज्याला स्वतःवर संशय आहे, ज्याला मी कोण आहे हेच कळालेलं नाही, जो मीच्या बद्दलच संभ्रमावस्थेत आहे, त्याला कुणी वाचू शकणार नाही. जे अमृतही परी नावडे, ऐसे सावियाची आरोचकू जय पडे, तै मरण आले असे पुढे जाणू एके. अर्थात कारण एखाद्यास अमृतही न आवडण्या इतकी अरुची जेव्हा सहज उत्पन्न होते तेव्हा त्या मनुष्याचे मरणच ओढवले आहे असे निश्चित समजावे. जो अमृतालाच नाकारतो, जो स्वतःचं जगणंच नाकारतो, जो स्वलाच नाकारतो, जो अमृताबद्दल अरुची निर्माण करतो, अशी काही लोक तुम्हाला दिसतील आजूबाजूला की ज्यांना अमृतही आवडत नाही, ज्यांना चांगल्या गोष्टी आवडत नाहीत. जगात जे जे चांगलं आहे त्या त्या गोष्टीकडे ते संशयाच्या रूपानं बघतात. केवळ संशयाच्या रूपानं बघतात असं नाही, त्यांना संपवण्यासाठी धडपडतात. नास्तिक विचार जो आहे तो एका मर्यादेपर्यंत स्वीकारता येण्यासारखा आहे. पण तो नास्तिक विचार जेव्हा आस्तिकतेला संपवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायला लागतो तेव्हा तो घातक ठरतो. अशा माणसाला अमृतही नावडे, अमृतही त्याला आवडे नसोत. तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एक संप्रदाय आहे. तो संप्रदाय प्रत्येक गोष्टीकडे संशयाच्याच नजरेनं बघतो. जे काही घडतंय त्या प्रत्येक गोष्टीकडे एका नकारात्मक नजरेनं तो बघतो. बघा, मी नेहमी म्हणत असतो या जगामध्ये ईश्वराचं अस्तित्व दाखवणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, कित्येक गोष्टी आहेत. माणसासारखा माणूस माणसापासून जन्माला येतो. तो माणूस आधी थेंबा एवढा असतो, नंतर तो पूर्णपणे माणसासारखा तो निर्माण होतो आणि त्याच्यापासून पुन्हा दुसरा माणूस जन्माला येतो. किती मोठा चमत्कार आहे. ईश्वराच्या अस्तित्वाचा किती मोठा पुरावा आहे. फुलापासून दुसरं फूल, झाडापासून दुसरं झाड, बियापासून दुसरं बियाणं तयार होतं. आणखी काय चमत्काराचे पुरावे हवेत. एका बियापासून वेगवेगळ्या रंगाची फुलं येतात, त्या फुलांमध्ये पुन्हा सुगंध येतो. कुठून येत असेल हे सगळं? किती मोठा चमत्कार आहे हा. पण या चमत्काराला चमत्कार म्हणून कुणी बघतच नाही. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलची किती कृतज्ञता त्यांच्या मनात असेल जे या सगळ्याला भगवंताची लीला मानतात. विज्ञानाचाही चमत्कार बघा, विज्ञानानं शोध लावलेले चमत्कार हे किती मोठे आहेत. सबंध ब्रह्मांड, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती फिरते, या पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतो. असे बरेचसे ग्रह एकमेकांच्या भोवती फिरतात. त्यांच्यातलं अंतर ठरलेलं आहे, त्यांची गती ठरलेली आहे, त्यांच्यातलं अंतर ठरलेलं आहे, त्यांचं स्थान ठरलेलं आहे. स्थानामध्ये फरक नाही, गतीमध्ये फरक नाही,
आणि तरी हे सगळे फिरतायत, एका जागेवर कोणीच नाही, सगळेच फिरतायत, कित्येक वर्षापासून फिरतायत, तरी यांना फिरण्यासाठी जागेची कधी कमतरता लाभली नाही. एवढं हे विश्व ब्रह्मांड मोठं आहे. जेवढं हे विश्व आपण जाणत जातोय तितकी तितकी या ब्रह्मांडाबद्दलची जिज्ञासा वाढत जाते, तितकी आस्तिकांची भगवंताबद्दलची ती कृतज्ञता, भगवंताच्या सामर्थ्याबद्दलची जाणीव अधिकाधिक वृद्धिंगत होते. पण याही गोष्टीकडं जो संशयानं बघतो, प्रत्येक गोष्टीचं त्यानं एक ठरवून दिलेलं उत्तर असतं. हे सगळं असंच होतं, हे आपोआप होतं, हे करण्यासाठी काही कारण लागत नाही, अशी काहीतरी उत्तरं देऊन आपण त्या प्रत्येक अमृताला संपवत असतो. ती अमृतत्वाची भावना आहे, ईश्वराच्या असण्याची जाणीव, ईश्वराच्या असण्याची संवेदना निर्माण करणारी गोष्ट, भावना ही अमृतासारखी आहे. आणि त्या अमृतालाही ज्याला नावडाची भावना आहे, ती अमृतही ज्याला आवडत नाही. ऐसे सावियाची आरोचुकू जय पडे. आरोचुकू शब्दाचा अर्थ आहे अरुची. ज्याला अशा गोष्टीबद्दलच अरुची आहे, ते मरण आले असे पुढे जाणो एकी. तर त्याचं मरणच आले असं समजा. त्याच्या जगण्याला अर्थ काय? त्याचं असणं नसणं जर सारखंच असेल तर तो असला काय आणि नसला काय, काय फरक पडणार आहे? जगून तरी तो काय वेगळे दिवे लावणार आहे? जगणं ज्याच्यासाठी आहे, जगण्याची जी अत्युच्च संभावना आहे, तीच त्यानं नाकारलेली आहे. माणसाचा जन्म कशासाठी आहे? तर माणसाचा एकमेव जन्म आहे ज्या जन्मातून हे सगळं तुम्ही जाणून घेऊ शकता. ब्रह्मतत्व, आत्मतत्व, परमात्मतत्व जाणून घेण्यासाठी मनुष्य शरीर हवं. आणि हे मनुष्य शरीर ज्याच्यासाठी मिळालंय त्याचंच अस्तित्व नाकारून जर तो जगत असेल तर मग त्याचं जगणं मरणं सारखंच. प्रेत सुद्धा काही आउटपुट देत नाही, तसं तो जगूनही काही आउटपुट देत नाही. जगाला आउटपुट देतोय की नाही हा विषय वेगळा, पण स्वतःला तरी काय आउटपुट देतोय, स्वतःला तरी काय फायदा आहे त्याचा जगण्याचा? त्याच्या जगण्याचा इतरांना फायदा तर नाहीच नाही, पण त्याच्या जगण्याचा किमान स्वतःसाठी तरी फायदा व्हायला हवा, आणि तोही फायदा त्याला मिळत नाही. ते मरण आले असे पुढे जाणो एकी. माऊली सांगतायत तो त्याचं मरणच आले असं समजायला हरकत नाही. तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञानेसीची माझे, तो संशय अंगीकारी जे येत भ्रांती नाही. अर्थात त्याप्रमाणे जो विषय सुखात रंगून जातो व ज्ञानाविषयीच जो बेपर्वा असतो तो संशयात पछाडलेला आहे असे निसंशय जाणावे. तैसा विषय सुखे रंजे, जो विषयांच्या सुखामध्ये रमतो, जो ज्ञानेसीची माझे, माझे शब्दाचा अर्थ आहे बेपर्वा, जो ज्ञानाच्याच बाबतीत बेपर्वा आहे, ज्ञानाच्या बाबतीतच ज्याला जिज्ञासा नाहीये, ज्ञानच मिळवण्याची ज्याला इच्छा राहिलेली नाहीये, तो विषयांमध्ये तर रमणार आहे. विषयात का रमणार आहे? विषयामध्ये मिळणारं सुख क्षणिक आहे, तात्कालिक आहे, आणि त्याचं जगणंही तात्कालिक आहे, क्षणिक आहे. वर्तमान आत्ता या घडीला मला जे मिळतंय ते भोगणं आणि तेच भोगण्यासाठी जगणं हेच त्याच्या जीवनाचे ध्येय बनलेलं आहे. शरीर हेच त्याच्यासाठी सर्व काही बनलेलं आहे. कारण तुम्ही शरीराशिवाय दुसरं कोणतंही अस्तित्व मान्य करत नसाल तर शेवटी शरीराचंच अस्तित्व पूर्णपणे तुम्ही स्वीकाराल, आणि शरीराचं अस्तित्व जो पूर्णपणे स्वीकारतो तो शरीराच्याच सुखामध्ये रमतो. स्वाभाविक आहे. शरीराला सुख देणारे असतात विषय, आणि म्हणून तो आपोआपच स्वाभाविकपणे विषयांमध्ये रमतो. तैसा विषय सुखे रंजे आणि ज्ञानेसीची माझे. आणि मग शरीराच्या सुखात तो रमला की त्याला ज्ञानाची पर्वाच वाटत नाही, त्याला ज्ञानाची किंमत वाटत नाही, तो ज्ञानाकडे वळतो. अशी बरीच लोक ज्ञानाबद्दल बेपर्वा असलेले, विषय सुखांमध्ये
रंजणारे आयुष्याच्या शेवटी शेवटी का होईना अध्यात्माकडे वळतात. अशी अनेक माणसं तुम्हाला दिसतील. आयुष्यभर शरीर सुखामध्ये रमले, शेवटी शेवटी जाणीव होते, शेवटी विवेक आहे, बुद्धीमध्ये विचार आहे, तो विवेक जागृत असतो. नास्तिकामधली आस्तिकता कधीही मरत नाही, ती नेहमी जिवंत असते, ती वाट बघत असते. कारण नास्तिक ज्या ज्या गोष्टींचा अनुभव घेतो त्या प्रत्येक गोष्टीतून त्याला हे जाणवत जातं की जे मिळवण्यासाठी आपण आतापर्यंत धडपडत आलोय त्यातून खरंच आपल्याला काही मिळालं का. आपण एवढं विषय सुख भोगण्यासाठी धडपड केली, इतरांना त्रास दिला, दुःख दिलं जगाला, पण यातून आपल्याला खरंच काही साध्य झालं का. या सगळ्या जगाला जिंकणारा सिकंदर आयुष्यभर शरीर सुखासाठी, भौतिक सुखासाठी, लौकिक सुखासाठी जगला, कित्येक लोकांना मारलं, लाखो लोकांची हत्या केली, त्याला अनेक लोकांवरती युद्ध लादली, प्रचंड संपत्ती कमावली. आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला त्याचा स्व जागा झाला, त्याच्यातली आस्तिकता जागी झाली आणि त्या आस्तिकतेनं सांगितलं की जे मिळवण्यासाठी तू आतापर्यंत धडपडलायस ते खरंच तुला मिळालंय का. कारण दिवस कमी शिल्लक राहिले होते. वैद्यांनी सांगितलं तू जास्त दिवस काही जगणार नाही, मग तुझी शेवटची इच्छा काय आहे ती मागून घे. तर त्यानं शेवटची इच्छा सांगितली, मी मेल्यावर माझे दोन्ही हात मोकळे सोडा. मी कमवलेली सगळी संपत्ती स्मशानभूमीत मी जाताना रस्त्यात अंथरा. अशा काही इच्छा त्याने व्यक्त केल्या. दोन्ही हात मोकळे का सोडायचे. तर मला जगाला सांगायचंय की एवढ्या हावरटपणानं मी आयुष्य सगळं जे मिळवण्यासाठी कमवण्यासाठी जमा केलंय, माझ्या हातात काहीच राहिलं नाही त्यातलं. शेवटी सिकंदर रिकाम्या हाताने जातोय हे जगाला कळावं म्हणून माझे दोन्ही हात मोकळे सोडा. सगळी संपत्ती रस्त्यात अंतरणायला सांगितली त्यांनी. का तर हे जगाला कळू द्या की यातलं काही माझ्यासोबत येणार नाही, हे जगाला कळावं. पण शेवटी का होईना, आयुष्याच्या उत्तरार्धात का होईना, ज्ञानाबद्दलची एक इच्छा, जिज्ञासा सिकंदराच्या मनात निर्माण झाली. निश्चितच पुढच्या जन्मात सिकंदर हा कधी सिकंदरासारखा वागला नसेल, एक ज्ञानी पुरुषासारखा जगला असेल. कारण मरण्यापूर्वी त्याच्या चैतन्यानं, सूक्ष्म शरीरानं ही जाणीव स्वतः बिंबवून घेतली होती की संपत्तीत रस नाही. या भावनेतून त्यानं शरीर संपलं त्याचं. आणि म्हणून निश्चितच त्याचं जे सूक्ष्म शरीर असेल ते लगेच दुसऱ्या जन्मामध्ये ऐहिक सुखाच्या पलीकडच्या सुखाच्या शोधार्थच जगलं असेल. पण तीही इच्छा ज्याच्या मनात नाही. उतार वयातही काही लोकांना प्रपंच सुटत नाही, व्याप सुटत नाही. आयुष्याच्या उत्तरार्धात आले तरी मोह सुटत नाही, तरी सत्ता सुटत नाही, तरी आणखी काहीतरी हवंच असतं. तैसा विषय सुखे रंजे, तो विषय सुखामध्येच रमतो. शेवटपर्यंत त्याला आत्मज्ञानाबद्दलची इच्छा निर्माण होत नाही. तो संशय अंगीकारी जे येत भ्रांती नाही, तो कायमचा संशयामध्येच राहणार, याबद्दल कोणतीही शंका नाही. मग संशयी जरी पडला तरी निभ्रांत जाणे नासला, तो ऐहिक परत्रा मुकला सुखासिगा. अर्थात अशा रीतीने जो संशयग्रस्त झाला तो परमार्थ मार्गापासून खरोखरी च्युत झाला, ऐहिक व पारलौकिक सुखास आचवला असे समज. मग संशयी जरी पडला, तो एकदा संशयामध्ये पडला, ज्याला मीच ज्ञान नाही तो संशयातच असतो. कारण बघा, जगामध्ये सत्य एकच आहे, जगामध्ये ज्ञान एकच आहे, आणि ते ज्ञान ज्याच्याकडे नाही याचा सरळ अर्थ आहे तो अज्ञानी आहे.
भलेही लोक त्याला विद्वान म्हणत असतील, भलेही लोक त्याला ज्ञानी म्हणत असतील, भलेही लोक त्याचा गौरव करत असतील, पण अध्यात्माच्या भाषेत, अध्यात्माच्या दृष्टीनं ज्ञान एकच आहे. आणि ते ज्ञान ज्याच्याकडे नाही तो संशयीच आहे. कारण जे जे तो मांडतोय ते सगळं सत्याच्या दृष्टीनं भ्रममूलक आहे. आणि म्हणून त्याचं जगणं पूर्णपणे संशययुक्त आहे. मग संशयी जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नासला. मग तो नासलाय, तो संपलाय, तो भ्रष्ट झालाय असं समज. आणि अहिक परत्रा मुकला सुखासिगा. त्याला याही जन्मातलं सुख नाही आणि परजन्मातलंही, परलोकातलंही सुख नाही. इहलोक परलोक आपण स्वर्गलोक, मृत्यूलोक या अर्थानं वापरतो, पण आणखी तो बाह्य दृष्टीनेही सुखी नसतो आणि आतल्या दृष्टीनेही सुखी नसतो. आत्मिक सुख तर त्याला लाभतच नाही, पण मानसिक सुखही त्याला कधी लाभत नाही. या अर्थानंही त्याचं दोन्ही लोकातलं सुख त्याच्यापासून दुरावलेलं असतं. ऐहिक परत्रा मुकला सुखासिगा. जया काळ ज्वरू अंगी बाणे, तो शीतोष्णे जैशी नेणे, आगी आणि चांदिणे सरिसेची मानी. अर्थात ज्याला सन्निपात ज्वर झाला आहे त्याला ज्याप्रमाणे शीत उष्ण हा भेद कळत नाही व तो ऊन व चांदणे सारखेच समजतो. सन्निपात नावाचा एक रोग आहे, त्वचा रोग आहे तो खरा तर. त्या रोगामुळं त्वचेतली संवेदनशीलता संपून जाते, सेन्सिटिव्हिटी संपून जाते. आपण त्याला कर्करोग, ते पांढरे चट्टे पडतात बघा, त्याला कोड फुटणं असा एक शब्द वापरतात. कर्करोग वेगळा, कोड फुटणं असा एक शब्द प्रयोग आपल्याकडे आहे. की ती त्वचा पांढरी पडत जाते, तिची संवेदनशीलता अतिशय कमी होते. ऊन वगैरे थोडं पडलं तरी मग त्रास व्हायला लागतो. ती त्वचा हळूहळू मरत जाते, त्वचेतली संवेदनशीलता मरत जाते. मग त्याला थंड गरम असं काही कळत नाही. माऊलींनी त्या ज्वराचं उदाहरण दिलंय. जया काळ ज्वरू अंगी बाणे. तो ज्वर ज्याला झालाय, सन्निपात असं त्या रोगाचं इथं नाव दिलंय. तो शीतोष्णे जैशी नेणे. त्याला गरम थंड काही कळत नाही. गरम पाण्यात जरी त्याला हात घातला तरी त्याला ते पोळत नाही, भाजत नाही. थंड हवा जरी लागली तरी त्याला ती थंडी जाणवत नाही. त्याचा परिणाम शरीरावर होतो हा भाग वेगळा, पण जाणवत नाही. जसं आपल्याला गरम जाणवलं की आपण थंडीकडे वळतो, थंडी जाणवली की उन्हाकडे वळतो. स्वाभाविकपणे आपण ते काम करतो. का तर शरीरात संवेदनशीलता आहे. ती संवेदनशीलता ज्याची मेली, ज्याच्या त्वचेला गरम थंड काही कळतच नाही. आगी आणि चांदणे सरिसेची मानी. त्याला गरम, कुष्ठरोग शब्द आहे बरोबर, कुष्ठरोग. कुष्ठरोग ज्याला झालाय त्याला थंड गरम सारखंच, त्याला आग आणि चांदणं सारखंच, अगदी त्या पद्धतीनं ज्याच्या मनामध्ये संवेदनाच राहिलेली नाही, ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलची संवेदना ज्याची मेलेली आहे, ज्याला काहीही त्याच्या समोर आणून ठेवलं, कितीही ज्ञानी पुरुष, अनुभवी पुरुष, कितीही संत साहित्य वाचलं, कितीही संतांच्या कथा वाचल्या, कितीही देवाची चरित्र त्याच्या आजूबाजूला असली तरी सुद्धा त्याचं मनच इतकं बोथट झालेलं असतं की त्या बोथटपणामुळं जसा काळज्वर झालेल्या माणसाला, कुष्ठरोग झालेल्या माणसाच्या शरीराला काहीच जाणवत नाही, तसं त्याला कशाचीच संवेदना होत नाही. तैसे साच आणि लटिके, विरुद्ध आणि निके, संशयी तो नोळखे हिताहित. अर्थात त्याचप्रमाणे खरे कोणते व खोटे कोणते, आपणास प्रतिकूल गोष्ट कोणती व अनुकूल कोणती, व आपले हित कशात आहे व अनहित कशात आहे, हे त्या संशयी पुरुषाला कळत नाही. त्याचं जगणंच संशयानं युक्त आहे. त्याला साच आणि लटक, खरं काय खोटं काय हेही कळत नाही. विरुद्ध आणि निके, जे माझ्या विरुद्ध आहे आणि जे माझ्या बाजूने आहे, अनुकूल आहे,
हेही त्याला कळत नाही. जे अनुकूल आहे ते त्याला प्रतिकूल वाटायला लागतं, जे प्रतिकूल आहे ते त्याला अनुकूल वाटायला लागतं, जे खरं आहे ते त्याला खोटं वाटायला लागतं, जे खोटं आहे ते त्याला खरं वाटायला लागतं. आणि खऱ्याला खरं म्हणावं की खोट्याला खरं म्हणावं, खोट्याला खोटं म्हणावं का खऱ्याला खोटं म्हणावं, काहीच कळत नाही. त्याचं सगळं आयुष्यच संशयानं भरलेलं आहे. तो नोळके हिताहित, हित कशात आहे, अहित कशात आहे, काय केल्यानं हित होईल, काय केल्यानं भलं होईल, हेही त्याला जाणवत नाही. तो जगतो, त्याच्या जगण्यामध्येही विश्वास नसतो. एका न्यूनगंडानं पछाडलेलं त्याचं जगणं असतं. पण त्या न्यूनगंडातही तो इतका रमलेला असतो की त्याला त्याच्या बाहेरही पडावंसं वाटत नाही. अशा लोकांकडे जेव्हा एखादा ज्ञानी पुरुष बघत असेल, किती कीळ येत असेल त्याला त्याची. त्याचा उद्धार व्हावा, तो यातून बाहेर पडावा असं किती वाटत असेल. पण त्याला स्वतःचं हिताहितही कळत नाही. हा रात्री दिवस उपाही, जैसा जात्यांना ठाऊवा नाही, तैसे संशयी असता काही मना नाही. अर्थात ज्याप्रमाणे जन्मांध मनुष्यास रात्र व दिवस ओळखता येत नाही, त्याप्रमाणे संशयाने मनग्रस्त झाले असता काहीच लक्षात येत नाही. जसं जात्यंध जन्मता आंधळा असलेल्या माणसाला दिवस रात्र कळत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनात संशय आहे त्याला जगातलं काहीच कळत नाही. त्याचं जगच एक अज्ञानानं बनलेलं एक जगत असतं. त्याची एक मायानगरी असते. त्या मायानगरीतच तो जगत असतो. देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती ही त्याची भावना असते. शरीर सुखामध्ये तो रमतो. शरीर थकायला लागलं की शरीराची सेवा शुश्रूषा करणारी लोक काय केल्यानं आपल्या आजूबाजूला असतील याच्यामध्ये तो रमतो. बाकी सगळ्या भौतिक गोष्टींमध्येच त्याचं आयुष्य संपतं. माऊली ते उदाहरण देत आहे. तैसे संशय असता काही मना नये. आणि ज्याच्या अंतःकरणात संशय आहे त्याला कोणतीच गोष्ट पटत नाही, त्याला कोणताच विषय लक्षात येत नाही, कोणताच विषय त्याला समजत नाही. असं या संशयी पुरुषाचं वर्णन इथं माऊलींनी केलंय. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं आणि श्लोकांचं चिंतन आणि निरूपण आपण उद्या करूयात. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.